धीरासोबत मिळून पतीचा खून आणि खुनाचा पुरावा नष्ट करून आत्महत्येचा बनाव, दोघांना अटक. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून पतीचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावण्याच्या चौकशीत समोर आले आहे. धीरासोबत मिळून पतीचा खून आणि पुरावा नष्ट करून आत्महत्येचा बनाव, दोघांना अटक. आळंदी चिरोली खुर्द तालुका खेड इथे धीरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून त्यांच्या पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. खुनानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचे बनाव केला. मात्र हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी व तिच्या दीराला अटक केली आहे. रविवार दिनांक 28 रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास चरोली हद्दीतील थोरवे वस्ती येथे ही घटना घडली. हुजूर मोहम्मद सय्यद, वय वर्ष 32, राहणार थोरले वस्ती चिरोली असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. सय्यद यांची 28 वर्षीय पत्नी आणि फिरोज मोहम्मद सय्यद, वय 38, राहणार मासला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थोरवे वस्ती चरोली इथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची बाबत आळंदी पोलिसांना रविवारी रात्री माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सय्यद यांचा मृत्यू झाला होता. सय्यद यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना यात संशयास्पद वाटल्याने त्यांनी खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता सय्यद यांना झालेली जखम, घटनास्थळी परिस्थिती, सय्यद यांची स्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही सय्यद यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती. तसेच घरातील रक्ताचे डाग साफ केले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ यांना दोघे मिळून खून करून हत्याराची विल्हेवाट लावली असल्याचा संशय चौकशीत समोर आला.